निळ्या आकाशात पंख पसरवून फिरत असलेला एक बहिरी ससाणा वेग कमी करत एका ठिकाणी स्थिरावला. काही वेळ त्याने वेगात पंख हलवून हवा पोटाखाली घेतली आणि एकदम पंखांची हालचाल थांबवली. निळ्या आभाळाला पाठीशी ठेवून तो बहिरी ससाणा उंचावरून खालच्या दिशेला बघत होता. स्वतःला हवेत एका ठिकाणी स्थिरावून त्याची नजर सावज शोधण्यासाठी सगळीकडे फिरत होती. 60 ते 70 एकरमध्ये तो परिसर पसरलेला होता. मावळतीकडे झुकलेल्या सूर्यामुळे तिथल्या इमारतींच्या, झाडांच्या, खांबांच्या सावल्या तिरप्या होत गेल्या होत्या. जवळपास 30-35 मोठमोठ्या इमारती त्या सगळ्या परिसरात पसरलेल्या होत्या. जे नवीन बांधकाम म्हणजे 30-35 वर्षांपासून होत आलेलं आहे, त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटचं छत सोलार लावल्यानं चमकत होतं, तर जे जुनं बांधकाम म्हणजे साधारणपणे 60-70 वर्ष जुनं होतं, त्यावरील कौलं काळवंडून गेलेली दिसत होती. कुठे 1 मजली, कुठे 2 मजली, तर कुठे 4-5 मजली बांधकामं तिथं होती. इकडून तिकडं गेलेले कुठं मोठे तर कुठे चिंचोळे डांबरी रस्ते दिसत होते. काही रस्ते एका इमारतीकडून दुसरीकडे जात होते. काही छोटे रस्ते मोठ्या रस्त्याला मिळत होते, काही त्याच परिसरात पसरलेल्या गर्द झाडीमध्ये शिरून दुसरीकडेच कुठेतरी निघत होते. रस्त्यावर माणसं फिरताना दिसत होती. कुठे कुठे पत्र्याचे शेडही दिसत होते. अधूनमधून पार्किंगला लावलेल्या गाड्या होत्या. त्या परिसराला पाणी पुरवणारी एक उंच पाण्याची टाकी एका बाजूला होती. दूरवर एक गोलाकार मोठं मैदान होतं. शहराच्या मध्यभागी असलेल्या त्या सगळ्या 60 एकरच्या परिसराला एका सिमेंट विटाच्या भिंतीनं भला मोठा चौकोनी घेरा मारला होता. तिथल्या इमारती, रस्ते आणि गर्द झाडीनं व्यापलेल्या परिसराकडे पाहत त्या बहिरी ससाण्यानं पुन्हा एकदा हवा पंखाखाली घेतली आणि क्षणार्धात पंख मिटवून जमिनीच्या दिशेनं झेप घेतली. पाठीला अडकवलेली एक बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये एक फाईल घेऊन तो चालत होता. नेमकंच तो लायब्ररीला वळसा घेऊन 12 बंगल्याकडच्या रस्त्याला लागला होता. इतका वेळ सोबतीला असलेल्या इमारती आता मागे पडल्या आणि तो गर्द झाडीतून जाऊ लागला. वडाची, पिंपळाची, आंब्याची, गुलमोहर, सागवान आणि उंच गेलेल्या अशोकाची दाट झाडी तिरप्या किरणांना जमिनीवर पडू देत नव्हती. त्यांच्या वाळलेल्या पानांचा थर जमिनीवर पसरला होता. त्याच पाचोळ्यातून एक चिंचोळी डांबरी वाट जात होती. काहीतरी वेगळं वाटतंय असा मनात विचार येऊन त्यानं मागे पुढे पाहिलं तर कोणीच नव्हतं. कुठेच कोणी दिसत नव्हतं. अगदीच सुनसान जागा होती ती. पायाखाली वाळलेलं पान येऊन झालेला आवाजसुद्धा भीतीदायक वाटावा एवढी भकास शांतता त्या वातावरणात होती. इकडे तिकडे न बघता झपाझप पावलं टाकत तो त्या झाडीतून पुढे निघाला. तोच धपकन आवाज झाला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. त्या आवाजाने अंगावर काटा आलेला आहे याची त्याला जाणीव झाली. त्यानं त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं. त्याच्यापासून काही अंतरावर पाचोळ्यात काही झटपट सुरू होती. नेमकं काय असावं याचा तो अंदाज घेत असतानाच एका बहिरी ससाण्यानं त्याच्या पायात एका जिवंत उंदराला पकडून वरच्या दिशेला झेप घेतली. रक्ताळलेला उंदीर तडफडत होता. त्याला क्षणभरासाठीच ते दृश्य दिसलं. तो पक्षी कधीच उंच निघून गेला. एकदा त्यानं त्या दिशेला नजर टाकली. वर आता फक्त फांद्यांचं आच्छादन दिसत होतं. हसून स्वतःलाच खोटं समाधान देण्याचा प्रयत्न करून तो त्या गर्द झाडीतून वळणं घेत पुढे गेलेल्या रस्त्यानं वेगात चालू लागला. तो झपाझप पावलं टाकत 12 बंगल्याच्या दिशेनं जात होता, पण नजरेसमोर ते क्षणभरासाठी पाहिलेलं दृश्य येत होतं. त्या पकडीतून सुटण्यासाठी तो उंदीर प्रयत्न करत होता, पण बहिरी ससाण्याची पकड फार मजबूत होती. क्षणभरासाठी त्याला काहीतरी आठवलं. त्याला जे आठवायचं नव्हतं. मनात आलेला विचार झटकून तो पुढे निघाला. तोच थबकला. त्याला काहीतरी दिसलं होतं. भास तर नसावा म्हणून त्यानं पुन्हा एकदा नजर फिरवून त्या दिशेला पाहिलं. काही अंतरावर एक मोठं वडाचं झाड होतं. अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या झाडाच्या पारंब्या फांद्यापासून खाली येऊन जमिनीत शिरल्या होत्या. 4 माणसांना कवेत घेता येणार नाही एवढा त्याचा बुंधा मोठा होता. त्याच्या अगदी बुडाभोवती कोणीतरी कधीतरी दगडी पार बांधला असावा. आता फक्त विखुरलेले काही दगड शिल्लक होते. त्यातील एका दगडावर खोडाच्या आधाराने एक माणूस बसलेला दिसत होता. त्याचा डावा खांदा आणि लांब पसरलेला डावा पाय दिसत होता.
अंगावर पांढरे कपडे घातलेले असावेत. एवढ्या गर्द झाडीत बसलेला एक माणूस बघून त्याला नवल वाटलं. त्या अख्ख्या परिसरात साधारण 1,500-2,000 लोक सहज वावरत असावीत, त्यामुळे एखादा माणूस दिसला म्हणून तेवढं लक्ष द्यावं किंवा त्याच्यासाठी थांबावं असं काही नव्हतं. तरीही का कुणास ठाऊक, त्या माणसाचं असं त्या ठिकाणी असणं त्याला खटकलं. त्यानं आपल्या पाठीवरची बॅग कारण नसताना सावरली आणि एकदा रस्त्याच्या मागे पुढे नजर टाकली. त्या अख्ख्या परिसरात ते दोघेच होते. त्याची इच्छा नव्हती, पण त्याच्या मनातली उत्सुकता त्याला शांत बसू देत नव्हती. आपसूक त्याचं पाऊल रस्त्यावरून खाली उतरलं आणि तो त्या वडाच्या झाडाच्या दिशेनं चालू लागला. त्याला जाणवत होतं की नकळत त्याच्या हृदयाचे ठोके वाढतायत. तरीही तो तिकडे कुणीतरी ओढल्यासारखा चालत होता. बुटांच्या तळव्याखाली आलेल्या पानांचा आणि वाळलेल्या बारीक काड्यांचा कडकड आवाज येत होता. त्या आवाजानं सावध झालेलं कुठेतरी लपलेलं सरड्याचं पिल्लू आडवं धावत गेलं. तो त्या झाडाच्या जवळ गेला. इतका वेळ फक्त डावा खांदा आणि डावा पाय दिसत होता, आता पूर्ण माणूस दिसू लागला. तो जवळ गेला आणि पाहिलं. तो माणूस मेलेला होता. ज्या गोष्टीची जाणीव होऊन तो थबकला होता, ज्या गोष्टीमुळे त्याचे पाय रस्त्यावरून तिकडे वळले होते, ज्या खटकलेल्या गोष्टीसाठी तो त्या झाडाखाली आला होता, ती गोष्ट, ती शंका खरी ठरली होती. त्या एकाकी जागेत, गर्द झाडीच्या भकास शांततेत तो त्या मृतदेहाकडे एकटक बघत होता. ते समोरचं दृश्य पाहून तो अजिबात दचकला नाही की घाबरला नाही. तिथे जर मृतदेह नसता तर तो कदाचित विचलित झाला असता. तो त्या मेलेल्या माणसाच्या आणखी जवळ गेला. साधारण 60-65 वर्षांचा तो माणूस असावा. वडाच्या झाडाच्या खोडाला त्याची पाठ टेकली होती. दोन्ही पाय लांबवलेले होते, मान एका बाजूला कलंडली होती. अंगावर मळलेला पांढरा सदरा आणि पायात त्याच रंगाची पॅन्ट होती. गळ्यात पांढरा मळकट गमछा होता. एका पायात चप्पल होती तर दुसरी चप्पल काही अंतरावर पडली होती. डोक्यावर विस्कटलेले पांढरे करडे केस आणि दाढीची पांढरी खुंट वाढली होती. कधीपासून तो तिथं मरून पडला होता कुणास ठाऊक. त्याच्या नाकातून तोंडातून काळसर पाणी येत होतं. त्याचे अर्धवट उघडलेले डोळे सुजले होते. अंगाभोवती माशा घोंगावत होत्या. त्या वातावरणाला एक उग्र दर्प येत होता. त्या मेलेल्या माणसाला बघून नाही, पण आता काय करायचं या विचारानं थोडासा गोंधळला. या परिस्थितीत नेमकं काय करायचं हे त्याला कळत नव्हतं. काही वेळ गेला. त्यानं इकडं तिकडं पाहिलं. रस्त्यावरून कोणीही जात येत नव्हतं. त्यानं खिशातून मोबाईल काढला आणि एकाला फोन लावला. पहिल्याच रिंगला समोरून फोन उचलला गेला आणि तो म्हणाला, हॅलो. हां, बोला ना सर. तिकडून आवाज आला. इथं एक बॉडी पडून आहे. कुठं? लायब्ररीकडून 12 बंगल्याकडे जो रस्ता जातो त्या झाडांमध्ये, वडाच्या मोठ्या झाडाखाली. अहो सर, कशाला गेलात तिकडं? त्यानं धरलं तर लवकर सोडत नाही. थांबा, आलोच. समोरच्या व्यक्तीनं घाईत फोन ठेवला. तो अजूनही त्या मृतदेहाकडे आणि आजूबाजूच्या परिसराकडे बघत होता. किमान 2 दिवस तरी झाले असावेत असा विचार त्याच्या मनात आला आणि पुढच्याच क्षणी आश्चर्यही वाटलं की 2 दिवसात कोणाचंच याच्याकडे कसं लक्ष गेलं नाही. अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या मिनिटाला एका टू व्हीलरचा आवाज कानावर पडला आणि हवेवर स्वार होत एक यामाहा RX 100 मोटरसायकल काळा पांढरा धूर सोडत मोठा आवाज करत तिथे पोचली. त्या गाडी इतकाच सडपातळ तरुण स्टँड लावून खाली उतरला. तोंडातला मावा न थुंकता फक्त बोटानं इशारा करत त्या तरुणानं विचारलं, कुठे? त्यानेही फक्त भुवया उंचावून डोळ्यांनीच खुणावून त्या तरुणाला तो मृतदेह दाखवला. तो तरुण जवळ गेला आणि बाजूलाच तोंडातून पिचकारी मारत म्हणाला, भिकारी दिसतोय. वाटतंय तर खरं, पण आता पुढे काय? यांचं हे बोलणं सुरू असतानाच दुसऱ्या दिशेनं एक स्कूटी तिथे आली. एक सिक्युरिटी गार्ड आणि एक पोलीस त्यावरून उतरले आणि जवळ आले. त्या तरुणानं येतेवेळेस पोलीस चौकीला फोन केला होता म्हणून ते दोघे आले होते. त्या तरुणानं दुरूनच कॉन्स्टेबलला नमस्कार केला. पोलिसानं जवळ येत तरुणाच्या खांद्यावर हात टाकला आणि हसून म्हणाला, काय बजरंग, आज दुपारीच का? नाही ओ मेजर, सकाळीच. त्या कॉन्स्टेबलनं हसून कपाळाला हात लावला आणि म्हणाला, कुठे बॉडी? झाडाच्या पाठीमागं. बजरंगनं इशारा केला. पोलिसानं त्या बॉडीवर एक नजर टाकली
आणि उग्रवास येत असल्यामुळे थोडं मागे सरकून मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये त्या मृतदेहाचा फोटो घेत म्हणाला, "या महिन्यातली ही दुसरी बॉडी आहे." हे सगळं सुरू असताना तो आपल्या पाठीवरील बॅग आणि हातातील फाईल सांभाळत तिथेच उभा होता. त्याच्याकडे बघत बजरंग म्हणाला, "तुम्ही जा आता, नाहीतर मी सोडतो चला. पोलीस बघून घेतील सगळं." "ठीक आहे." असं म्हणून तो वळला तोच पोलीस म्हणाला, "बरं झालं तुम्ही पाहिलं, नाहीतर कुत्र्यांनी खाल्ला असता याला." त्याला ते वाक्य फार घाण वाटलं. क्षणभरासाठी पोलीस जे बोलला होता तो प्रसंग त्याच्या नजरेपुढे उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून पोलीस म्हणाला, "अहो, एवढा मोठा एरिया आहे, झाडं-झुडपं, बिल्डिंग आहेत. तिकडे मेन बिल्डिंगकडे जाऊन बघा. आत्ता 15-20 लावारीस लोक सापडतील. गेटच्या बाहेरचे तर वेगळेच." बजरंग आपल्या गाडीकडे जात सहजपणे म्हणाला, "याच्या आधीही खूप अशा केस सापडलेल्या आहेत. गेल्या वर्षी तर एकाला कुत्र्यानं खाल्ला होता. नुसतं मुंडकच ठेवलं होतं. हेडलेस बॉडी." त्यानं बजरंगच्या या वाक्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही. असंही पोलीस तिथं आलेला होता. त्याची तिथं आता काहीही गरज नव्हती आणि त्याला थांबायची इच्छाही नव्हती. तो रस्त्याकडे निघाला, तोच त्या मृतदेहाच्या पायाखाली असलेली एक छोटीशी कापडी पिशवी पोलिसानं उचलली. मध्ये काय असावं म्हणून कॉन्स्टेबलनं पिशवी जमिनीवर पालथी केली, काही कागदाच्या चिटोऱ्या खाली पडल्या. पोलीस एक एक कागद उचलून बघू लागला. नकळत त्याच्या कपाळावरील आठ्या वाढल्या. तो म्हणाला, "हा तर पेशंट होता आपल्या इथला." ते ऐकून त्याची उत्सुकता चाळवली. तो माघारी वळला आणि पोलिसाच्या हातातील कागद घेऊन नेमकं काय आहे ते बघू लागला. त्या व्यक्तीला पोटदुखीचा जुना आजार होता असं त्या कागदपत्रांवरून कळत होतं. 4 दिवसांपूर्वी तो दवाखान्यात आला असावा. त्याचं नाव, गाव, वय, त्याची लक्षणं, त्रास वगैरे माहिती लिहिलेला कागद होता. बऱ्याच काळापासून त्याला ते दुखणं असावं. कागदपत्रानुसार त्याला ऑपरेशनची गरज होती. काही तपासण्या केलेल्या दिसत होत्या, काही तपासण्या बाहेरून करायला सांगितल्या होत्या. त्याच्याजवळ मोबाईल वगैरे असावा म्हणून पोलिसांनी तपासलं, तर काहीच सापडलं नाही. त्याच्या खिशात एकही रुपया नव्हता. एक चिठ्ठी मात्र घडी करून ठेवलेली होती. त्यांनी ती उघडून पाहिली तर त्या चिठ्ठीवर भाजीपाल्याचा हिशोब लिहिलेला होता. आपल्याला वाटलं भिकारी आहे, हा तर गरीब शेतकरी आहे. पोलिसाच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले तसं बाजूचा दुसरा सिक्युरिटी गार्ड तेवढ्याच सहजतेनं म्हणाला, "मग असा काय फरक आहे त्यात? दोघंही सारखेच." तो चिठ्ठ्या तपासून बघत त्यांचं बोलणं ऐकत होता. तो समोरचा मृतदेह, त्याच्या नाकातोंडातून बाहेर येत असलेलं काळसर पाणी, अर्धवट उघडलेले त्या माणसाचे डोळे, तिथली भकास शांतता, मधूनच फांद्यांवरून तुटून खाली येत असलेली पिवळी पानं, हातातील कागदावरची माहिती आणि त्या सगळ्यांचं ते बोलणं. सगळंच एकमेकांशी विसंगत होतं. ती एकंदर परिस्थिती बघून सगळ्यांनी अंदाज लावला की शेतीतला थोडाफार भाजीपाला विकून तो उपचारासाठी तिथे आला असावा किंवा त्याला कोणीतरी घेऊन आलं असावं. आजवर बऱ्याच केसेस त्यांनी पाहिल्या होत्या, ज्यामध्ये रुग्णाच्या आजाराला कंटाळलेले नातेवाईक अशा आजारी माणसाला या दवाखान्यात आणून सोडून निघून जातात. त्याच्यासोबतही तसंच काहीसं झालं असावं. सुरुवातीला थोड्या उपचारांमध्येच खिशातील आहेत ते पैसे संपले असावेत. बाहेर करायच्या तपासण्या तर सोडाच, पण त्याच्याकडे काही खाण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नसावेत. कोणीतरी त्याला सोडून निघून गेलं असावं. पोटात अन्नाचा कण नसावा, दुखणं सहन करत इथे येऊन बसला असावा आणि उपाशीपोटी तसाच मेला असावा. तो बाजूला थांबून ते सगळं बघत होता. सहजच त्याच्या मनात विचार आला, चूक कोणाची? हॉस्पिटल? डॉक्टर? नातेवाईक? प्रशासन? पोलीस? व्यवस्था की स्वतः तो माणूस? त्याच्या मनात असलेला प्रश्न ओठावर आला आणि पोलिसाकडे बघत तो म्हणाला, मेजर, नेमकी कोणाची चूक असावी? पोलिसाला त्याच्या प्रश्नाचा रोख कळला. तो म्हणाला, चूक? ज्यानं याला गरीब म्हणून जन्माला घातलं, गरीब म्हणूनच मोठं केलं आणि गरीब म्हणूनच मारलं, त्या देवाची. त्याच्याकडे जर पैसे असते तर तो कशाला आला असता इकडे? असा लावारीस पडला असता का? सरकारी दवाखान्यात उपचार करायला आला होता, सरकारी दवाखान्यातच मेला. यावर तो काहीच बोलला नाही. खांद्यावरून निसटून खाली आलेली पाठीवरची बॅग
त्यानं पुन्हा जागेवर बसवली आणि माघारी वळला. नजरेसमोर तो रक्ताळलेला उंदीर आला, ज्याला बहिरी ससाण्यानं आपल्या पंजात पकडलं होतं. उंदीर सुटण्यासाठी धडपडत होता, पण पकड फार मजबूत होती. सरकारी दवाखान्याच्या व्यवस्थेसारखी. तो खाली मान घालून रस्त्याकडे चालू लागला. पाठीमागून कोणीतरी बोलत होतं, सरकारी दवाखाने म्हणजे रुग्णांच्या कचराकुंड्या.